सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। रस्ता लूट करणाऱ्यांना पोलिसांनी अवघ्या 24 तासात केले जेरबंद। रस्ता लूट करणाऱ्या आरोपींना धुळे तालुका पोलिसांनी अवघ्या 24 तासात जेरबंद केले। त्यांच्याकडून 15,400 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय। दिनांक 16 मार्च रोजी अभिजन खान व्यवसाय मिक्सर मशीन विक्री ही त्यांच्या मोटरसायकलवर मिक्सर मशीन विक्रीसाठी गेलेले असताना बेल्हाणे ते मोरशेवडी रस्त्यावरील बंद पडलेल्या एका कारखान्याजवळ दोन अनोळखी लोकांनी त्यांची मोटरसायकल अडवून तक्रारदाराच्या जवळील 1,600 रुपयांचे मिक्सर मशीन आणि 13,700 रुपयाचे एकूण 15,200 रुपयांचे माल तक्रारदारास मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देऊन जबरीने चोरून नेला। या घटनेबाबत तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आपली तपासाची चक्रे फिरवीत अवघ्या 24 तासात धुळे तालुक्यातील मोरशेवडी गावात राहणाऱ्या ज्ञानेश्वर ईश्वर भिल यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली आहे। दरम्यान त्याच्याकडील 14,200 रुपये पोलिसांनी त्याच्याकडून हस्तगत केले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांनी यावेळी दिली आहे। नमस्कार, मी शशिकांत पाटील, पोलीस निरीक्षक मोहाडी पोलीस स्टेशन, सध्या ॲडिशनलचा धुळे तालुका पोलीस स्टेशन। काल दिनांक 16/3/2025 रोजी संध्याकाळी दुपारी 2 वाजेच्या सुमारास धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत अभिजन खान यांचा मिक्सर विक्रीचा व्यवसाय आहे। आपल्या मोटरसायकलवरून मिक्सर विक्री करण्यासाठी ते बल्लाणे ते मोरशेवडी या रस्त्यावर गेलेले असताना त्या ठिकाणी बंद पडलेल्या फॅक्टरीजवळ दोन अनोळखी इस्मांनी त्यांना अडवलं। त्यांच्याकडे मोटरसायकल होती आणि त्यांची अडवणूक करून त्यांच्याकडचे 13,700 रुपये आणि त्यांच्याकडचे मिक्सर घेऊन त्या ठिकाणी ते निघून गेले। या घटनेच्या संदर्भात धुळे तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी 166/2025 BNS कलम 309/4 नुसार गुन्हा दाखल झालेला आहे। गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींना लवकरात लवकर अटक करावी या अनुषंगाने माननीय वरिष्ठांकडून आपल्याला आदेश प्राप्त झाले। त्या अनुषंगाने ते आदेश आपण DB टीम पर्यंत पोहोचवले। DB टीम मधील कुणाल पाटील, उमेश पवार, गायवड, विशाल पाटील तसेच या गुन्ह्याच्या आयोजक आहेत तपासी अंमलदार खालिदा सय्यद यांनी आरोपींच्या शोधासाठी प्रयत्न सुरू केले। त्यातूनच आपल्याला ज्ञानेश्वर ईश्वर भिल याला आपण संशयित आरोपी म्हणून काल ताब्यात घेतले आणि त्याला विश्वासात घेतले असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिलेली आहे। सदर आरोपीकडनं आपल्याला 2 मिक्सर आणि 13,700 रुपये आपण रिकव्हर करण्यास यश प्राप्त केलेले आहे। दुसरा आरोपी फरार आहे, त्यालाही लवकरात लवकर अटक करण्याची आपण तजवीज ठेवत आहोत। धन्यवाद। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक विरारी धुळे।